हिंदवी कादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समारंभानिमित्त नांदेड या ठिकाणी 24 आणि 25ला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। महाराष्ट्र शासन तख्त श्री हुजूर साहेब आणि गुरु नानक नामदेवा संगत म्हणजे सिख, सिखलिक, बंजारा, लबाना, मोय्या, सिंधी, वाल्मिकी, उदासीन आणि संत नामदेव महाराज म्हणजे वारकरी संप्रदाय यांचं मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। ज्यामध्ये आपण बघताय की हा मुख्य पेंडॉल आपण इथे कीर्तन होईल, अलग अलग पूर्ण देशभरातल्या संतांचं या ठिकाणी आशीर्वचन होईल। हा दरबार हॉलमध्ये 70,000 लोकांची बसण्याची, त्याच्या बाजूला दोन्ही ठिकाणी 8 लंगर हॉल आहे। यामध्ये आलेल्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी लंगर जेवणाची व्यवस्था केली जाईल। पहिली रूम आहे ज्यामध्ये 18 मिनिटाची दाखवली होती आणि 4.5 मिनिटाचं बाई सततचं गाणं ऐकलं नाही। त्यासोबत एक प्रदर्शनी या ठिकाणी उभी केली ज्यामध्ये गुरु नानक नामदेवा संगत आणि गुरु परंपरा या सर्वांचं त्या ठिकाणी प्रदर्शनमध्ये चित्ररूप असेल, व्हिज्युअल असेल आणि वस्तुरूप अशा प्रकारचे प्रदर्शन केलं जाईल। मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या वतीनं 2 मेडिकल स्टोअर या ठिकाणी 2 मेडिकल म्हणजे रुग्णालय या ठिकाणी भेटतील ज्यामध्ये 50,000 चष्मे, काठ्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या, डेंटल असेल, कॅन्सर तपासणी असेल अशी सेवा या ठिकाणी केली आहे। तसेच या कॅम्पसच्या अवतीभोवती 550 स्टॉल जे समाजातनं आपलं या ठिकाणी सेवा म्हणून लावतात असे पाण्याचे, चहा नाश्त्याचे, ज्यूसचे असतील असे प्रकारचे 550 स्टॉल, वेगवेगळ्या ठिकठिकाणी टॉयलेटच्या व्यवस्था, पाणी पिण्याच्या व्यवस्था आणि ह्या पंडाल हॉलमध्ये पाणी पिण्याची मोठ्या प्रमाणात पाणी बॉटलची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच निवासासाठी आपण या पेंडॉलच्या अवतीभोवती 20,000 लोकांची व्यवस्था केली टेंट सिटी म्हणून आणि तख्त हुजूर साहेबमध्ये गुरुद्वारामध्ये 20,000 लोकांची आणि लंगर साहेबमध्ये 20,000 आणि वेगवेगळ्या मंगल कार्यालयामधनं 5-6 लोकांची असे 50,000 ते 60,000 लोकांची निवासाची व्यवस्था आहे। आणि भाविकांना येण्यासाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था पण 550 ते 600 एकरमध्ये उभी केली आहे। पार्किंग स्थळ असेल, बस स्टॉप असेल, रेल्वे स्टेशन असेल, एअरपोर्ट असेल किंवा गुरुद्वारा असेल यांना समागम स्थळपर्यंत यासाठी शटल सर्व्हिस आपण केली। या ठिकाणी सर्वांना हे ओपन आहे, सगळ्यांनी ह्या समागमामध्ये भाग घ्यावा कारण गुरु तेग बहादूर यांनी देश, धर्म आणि मानवासाठी आपलं शहादत दिलेली आहे। माझी सर्व भाविकांना विनंती आहे इथे कोणत्याही प्रकारची फॉर्मॅलिटी नाही, फक्त हा कार्यक्रम मर्यादामध्ये होणार आहे। जे या कॅम्पसमध्ये येतील त्या ठिकाणी गेटमधून आल्यानंतर जोडे तुम्हाला त्या जोडा घरामध्ये ठेवावा लागेल, हात धुवून त्यानंतर डोकं झाकून त्या पायामध्ये सॉक्सही चालणार नाही। कोणतेही नशिली पदार्थ घेऊन या ठिकाणी येताना नाही, नशिली पदार्थ बाळगताच देणार नाही, नशिली पदार्थ सेवन करून सुद्धा या समागमामध्ये सहभाग घेता येणार नाही। याची सर्वांनी म्हणून हा धार्मिक कार्यक्रम आहे आणि मर्यादामध्ये असताना कार्यक्रम आहे। त्यामुळे माझी सर्व भाविकांना विनंती आहे की येताना कोणतेही नशिली पदार्थ आणू नये किंवा सेवन केलं असेल त्यांनी कृपा करून या ठिकाणी येऊ नये। सर्वांसाठी हा धार्मिक कार्यक्रम सर्वांचाच आहे, सर्व दुनियातला सर्व भाविकांचा आहे। जे दुनियातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहे त्यामुळे आपण सर्व प्रकारच्या जास्तीत जास्त कशा प्रकारे चांगल्या व्यवस्था करता येईल याची रचना या ठिकाणी लावली। तर मागे जे स्वर्ण मंदिर बनवलं आहे ती प्रतिकृती कुठली आहे आणि कुठली प्रतिकृती आहे? ही जी आहे ती जे आपण बघताय की जे दरबार हॉल आहे त्यामध्ये गुरुसाहेबांचं ते बसण्याचं आहे। आपण बघताय की जो आमच्या इतिहास आणि जसं सेट उभे करतो त्यांनी ती या ठिकाणी सेवा लावलेली आहे आणि एक गुरुद्वाराच उभा कसा करता येईल याची रचना आहे। जसं की आपण बघतोय की सुवर्ण मंदिराची आपण पाहिली त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी करतो। 2 मंच, एक संत मंच असेल आणि अतिथी मंच असेल आणि दुसरं वरचं मंच असेल, 3 प्रकारचे मंच त्या ठिकाणी भेटतो।